हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 17वा दिवस भाग 5. आता अर्जुन आणि कर्ण यांच्यामध्ये द्वैरथ युद्ध सुरू झाले. दोघेही अत्यंत तुल्यबळ योद्धे एकमेकांवर अस्त्र आणि शस्त्र यांचा महाभयावह मारा करू लागले. कर्णाने अर्जुनावर प्रयोग करावा आणि अर्जुनाने त्याचा नाश करावा. तसेच अर्जुनाने कर्णावर प्रयोग करावा आणि कर्णाने त्याचा नाश करावा. असे अनेक वेळा घडत होते. याच वेळी तेथे सर्पपुत्र उपस्थित झाला. अर्जुनाने खांडवन अग्नीला भक्षण करायला दिले होते. त्यावेळी या सर्पपुत्राची आई त्या अग्निकांडात जळून मृत झाली होती. यामुळे हा सर्पपुत्र अर्जुनाचा सूड घेण्याची संधी शोधत होता. त्याने कर्णाला विनंती केली की मला तुझ्या बाणावर आरूढ होण्यासाठी अनुमती दे, म्हणजे मी तुझ्या बाणाच्या साहाय्याने अर्जुनाच्या समीप जाऊन त्याला चावून त्याच्यात विष भिनवितो. कर्णाने त्याप्रमाणे सर्पपुत्राला अनुमती दिली. सर्पपुत्र कर्णाच्या बाणावर आरूढ झाला आणि कर्णाने अर्जुनावर बाण सोडला. श्रीकृष्णाने बाणावर सर्प पाहिला आणि क्षणाचाही विलंब न लावता घोडे खाली बसविले. त्याबरोबर रथाची उंची कमी झाली आणि रथ खाली जमिनीकडे झुकला. यामुळे तो बाण अर्जुनाच्या मुकुटाला लागला आणि सर्पासह जमिनीवर पडला. श्रीकृष्णाच्या रथकौशल्यामुळे कर्णाच्या मदतीने रचलेला सर्पपुत्राचा कुटील हेतू वाया गेला. एक फार मोठा अनर्थ टळला. अर्जुनाने मुकुट सावरला आणि तो पुन्हा युद्धाला सज्ज झाला. तथापि सर्पपुत्र क्रुद्ध होऊन पुन्हा कर्णाकडे गेला आणि त्याने कर्णाला विनंती केली की त्याला पुन्हा बाणावर आरूढ होण्यासाठी कर्णाने अनुमती द्यावी. परंतु कर्णाने त्याला सांगितले की एकदा वापरलेले अस्त्र पुन्हा वापरायचे नसते. तसे केले तर ते अस्त्र वापरण्यावर उलटते. तसेच कर्ण असेही म्हणाला की मी अर्जुनाला स्वपराक्रमावर ठार करू इच्छितो. हे ऐकून सर्पपुत्र हताश होऊन तेथून निघून गेला. जे नियतीला मंजूर होते ते पूर्ण व्हायची वेळ जवळ आली होती. यामागे 2 कथा आहेत. एक, कर्णाने आपण ब्राह्मण आहोत असे खोटे भासवून परशुरामाकडून अस्त्रविद्या मिळवली होती. तथापि जेव्हा परशुरामाला हे समजले तेव्हा त्याने कर्णाला शाप दिला की तुला युद्धात आयत्या वेळी अस्त्रविद्येचे विस्मरण होईल. 2, आश्रमाजवळच शस्त्रांचा सराव करत असताना कर्णाच्या बाणाने एका ब्राह्मणाच्या होमधेनूचे वासरू मारले गेले होते. त्या ब्राह्मणाने कर्णाला शाप दिला की रणभूमीवर ऐन निकराच्या युद्धप्रसंगी तुझ्या रथाचे चाक पृथ्वी गिळू लागेल. अर्जुनाशी अगदी निकराचे युद्ध सुरू असताना अर्जुनाने महाभयावह सोडलेल्या अस्त्रांनी त्याच्या रथाचे घोडे आणि सारथी शल्य शिथिल झाले, निष्प्रभ झाले आणि खाली पडले. कर्णाला अस्त्रांचे विस्मरण होऊ लागले. त्याच्या रथाचे चाक पृथ्वीमध्ये रुतू लागले आणि ते खोल खोल जाऊ लागले. त्याबरोबर कर्ण अर्जुनाला म्हणाला, हे महाधनुर्धरा कुंतीपुत्रा, जरा थांब. मी माझ्या रथाचे चाक वर काढेपर्यंत तू क्षुद्र पुरुषाप्रमाणे कपट करू नको. ज्या मार्गावरून भित्रे जातात त्या मार्गाचा अवलंब तुझ्यासारख्या वीराला शोभा देत नाही. हे वीर पांडुनंदना, तू विशिष्ट वीराच्या स्वरूपात स्वतःला आणखी विशिष्ट सिद्ध कर. अर्जुना, जो केस सोडून उभा आहे, जो युद्धविन्मुख झाला आहे, जो ब्राह्मण आहे, जो हात जोडून शरण आला आहे, ज्याने शस्त्राचा त्याग केला आहे, जो प्राणांची भीक मागत आहे, ज्याची युद्धाची आयुधे नष्ट झाली आहेत, अशावर उत्तम व्रताचे पालन करणारे शस्त्राने प्रहार करत नाही. तू याप्रमाणे या समयी वर्तन कर. पार्था, तू युद्धधर्माचा जाणकार आहेस, वेद जाणणारा आहेस, तुला दिव्यास्त्रांचे चांगले ज्ञान आहे, तू आत्मबलाने संपन्न आहेस.
तू महापराक्रमी आहेस. यास्तव जोपर्यंत मी रथाचे चाक भूमीमधून वर काढत नाही तोपर्यंत तू माझ्यावर शस्त्र अस्त्र चालवू नकोस. तू उच्च कुलामधील आहेस, मी एक योद्धा आहे. मी तुला किंवा श्रीकृष्णाला न घाबरणारा आहे. तेव्हा उच्च कुलाचा गौरव कर. तो वृद्धिंगत कर. तू क्षत्रिय पुत्र आहेस. मी आत्ता जमिनीवर शस्त्रविहीन आहे. पांडवा, काही वेळेकरता मला क्षमा कर. यावर श्रीकृष्ण उपहासाने कर्णाला म्हणाला, राधेया, आज तुला या प्रसंगी धर्माची आठवण येत आहे. नीच संकटकाळीही दैवाचीच निंदा करतात, परंतु आपल्या अधर्माची आणि अन्यायाची आणि वाईट कर्माची निंदा करत नाहीत. जेव्हा दुर्योधन, दुःशासन, शकुनी यांनी भर सभेत रजस्वला असलेल्या एकवस्त्रा असलेल्या द्रौपदीला आणले त्यावेळी तुझ्या मनात धर्माचा विचार आला नाही. जेव्हा कौरव सभेत द्यूताचे ज्ञान नसलेल्या युधिष्ठिराला शकुनीने जाणून बुजून कपटाने हरविले तेव्हा तुला धर्म आठवला नाही. जेव्हा राजा असलेल्या दुर्योधनाने तुझ्या मार्गदर्शनाने भीमाला विषयुक्त अन्न सेवन करायला दिले तेव्हा तुझा धर्म कोठे गेला होता. वारणावत नगरात लाक्षागृहात शयन करणाऱ्या पांडवांना लाक्षागृहाला आग लावून जाळून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू धर्म विसरला होतास. भर सभेत असह्य द्रौपदीचे लक्ष वेधून उपहास करत तू जेव्हा तिला वाईट नजरेने पाहत होतास तेव्हा तुझा धर्म कोठे होता. कृष्णे, तुझे पती आता राजा दुर्योधनाचे गुलाम झाले, ते नरकात गेले, तेव्हा आता तू अन्य पती कर असे उपहासाने तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहत म्हणत होतास तेव्हा तुला तुझा धर्म आठवला नाही. राधासुता, तुझ्याच सल्ल्याने जेव्हा युधिष्ठिराला पुन्हा द्यूत खेळायला बोलवले गेले तेव्हा तुला धर्माची आठवण झाली नाही. तरुण बालक अभिमन्यूला 6 महायोद्ध्यांनी घेरून ठार केलेत तेव्हा तुझा धर्म कोठे होता. जर त्यावेळी धर्म नव्हता तर आता या समयी धर्माच्या नावाने कंठशोष करून काय उपयोग. सुता, आता याचा काहीही उपयोग नाही. पांडव निश्चितच कौरवांना ठार करून आपले हक्काचे न्यायाचे राज्य परत मिळवतील. असे कर्णाला त्याच्या पापाचे, दुष्ट कृत्याचे, नीचतेचे अत्यंत समयोचित असे परखडपणे खडे बोल ऐकवून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, पार्था, तू तुझी दिव्य अस्त्रे चालव. या राधेयाला घायाळ कर आणि या सूतपुत्राचा वध कर. हरिओम.